आजच्या जगात फक्त अभ्यासानेच नाही तर अनेक अंतर्गत कलांनी सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. अशीच एक कला म्हणजे बोलण्याची कला. आपल्या विचारांना वाव देऊन ते शब्दात मांडणे म्हणजे ही एक कलाच आहे. आणि याच गोष्टीबद्दल मला ज्ञानाची शिदोरी देणारे एक उत्तम उपक्रम म्हणजे डॉक्टर श्री आशिष देशपांडे सरांचे एक पाऊल मंचाकडे. मी या उपक्रमातून घेतलेल्या मुलं शिक्षणाचे प्रदर्शन मला करण्याची संधी मिळाली याबद्दल मी ऋणी आहे. नमस्कार, माझे नाव उन्नती सुनील मिटवी, मेंटेनन्स ऑलिम्पियाड स्कूल जयसिंगपूरची विद्यार्थिनी आहे. माझ्या भाषणाचा विषय राष्ट्रप्रेम. फक्त माझंच नाही तर लाखो भारतीयांच्या मनातील हा आवडता विषय आहे. आजपासून 80 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. या भारताच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांचे राज्य होते. त्यांनी एकदा नाही तर अनेकदा विभाजन करण्याचा प्रयत्न केला, पण असफल झाले. कारण अनेक लीडर मनात पेटत होती, ती म्हणजे क्रांतिकारी ज्योत, राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची ज्योत. त्यावेळी पेटलेली ज्योत आजही अनेक युवा मनांना प्रेरित करत आहे. याच गोष्टीची साक्ष देणारे काही महापुरुष म्हणजे महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बरेच. मित्रांनो, राष्ट्रप्रेम म्हणजे नक्की काय? राष्ट्रप्रेम म्हणजे केवळ सीमेवर जाऊन शत्रूंची लढणे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे वागणे हेच खरे राष्ट्रप्रेम. इथल्या तिरंग्याचा मान राखणे, इथल्या संविधानाचा आदर करणे आणि प्रत्येक नागरिकाला आपले भाऊ बहीण मानणे हेच खरे राष्ट्रप्रेम. आजच्या जगात आपण कसे राष्ट्रप्रेम दाखवू शकतो? आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमधून देशाप्रती असलेले प्रेम दाखवू शकतो. जसे नियमांचं पालन करणे, स्वच्छता राखणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे. अशा प्रकारे आपण देशाप्रती असलेले प्रेम दाखवू शकतो. ज्या देशात जन्मलो आपण त्या देशाचे देणे लागू. ज्या देशात जन्मलो आपण त्या देशाचे देणे लागू. चला मिळून सारेजण भारताला महान बनवू. चला मिळून सारेजण भारताला महान बनवू. आपण या देशाचे भविष्य आहोत. जर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नक्कीच आपल्या देशाला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला आपल्या देशाचा गौरव वाढवूया. शेवटी एवढंच म्हणेन, नव्या युगाची नवी पिढी देशसेवेची धरूया गोडी. नव्या युगाची नवी पिढी देशसेवेची धरूया गोडी. हात जोडून एकत्र येऊ, भारताचं नाव जगात गाजवू. हात जोडून एकत्र येऊ, भारताचं नाव जगात गाजवू. ना जात ना पात, फक्त देशप्रेम मनात. ना जात ना पात, फक्त देशप्रेम मनात. देशासाठी जगण्याची प्रेरणा आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद ही प्रत्येक नागरिकाच्या मनात सदैव जागी राहू हीच सदिच्छा. मला ही संधी व या उपक्रमाचा उपभोग घेण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमच्या प्रशालेच्या आदरणीय मुख्याध्यापिका अमृता चौगुले मॅडम तसेच एक पाऊल मंचाकडे या शाळा विभाग प्रमुख सौ आरती पाटील मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.